जिस तरह पूरे देश में जो सांसद के चुनाव थे वो चुनाव संपन्न हुए, उसी तरह जो है तीसरी बार जो है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बने। उसी तरह जो है महाराष्ट्र में जो सरकार है, उसी तरह राष्ट्रवादी के जो नेता है सांसद प्रफुल्ल पटेल, उनका भी काफी समर्थन था उस पार्टी में। आज जो है एनएमडी कॉलेज में प्रेस कॉन्फ्रेंस रखी है। आइए जानेंगे राजनीति के ऊपर, प्रमुख गोंदिया के सवाल के ऊपर और पूरे देश के राजनीति के ऊपर क्या कहना चाहते हैं और किस प्रकार प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकारों से सवाल कर रहे हैं और क्या क्या नियोजन आने वाले जो महाराष्ट्र में विधानसभा का जो चुनाव है उसके ऊपर क्या रणनीति तैयार की गई है, क्या रणनीति, क्या भूमिका निभाना चाहते हैं और कितने लगभग यहाँ पे जो है महाराष्ट्र में विधानसभा का जो चुनाव होने वाला है, राष्ट्रवादी से कितने उम्मीदवार जो है यहाँ पे जो मैदान में उतारने की क्या भूमिका है, वो जानने का हम लोग प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान प्रयास करेंगे। मैं लिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या आणि डिजिटल मीडियाच्या पण मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आपली भेट होत आहे आणि लोकसभा त्या निवडणुकीनंतर हे प्रथमच आपली गोंदियामध्ये ही भेट होत आहे। तुमच्या मनपूर्वक स्वागत। गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाला आहे, त्यांना माझी मनपूर्वक शुभेच्छा। आणि त्यांनी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचा विकास करावा, लोकांची अडीअडचणी दूर करावी आणि त्यांच्या कार्य त्यांनी यशस्वी पार पाडावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून विनंती आणि सूचना पण करत आहोत। आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की यंदा लोकसभेमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये काही थोडा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण मला दिसत आहे की देशामध्ये एक विरोधकांच्याकडून दिशाभूल करण्याचं काम एक पद्धतशीर रीतीनं केला गेला। 400 पारचा नारा होता, ते खऱ्या अर्थानं काही चुकीचा होता असं म्हणत नाही, पण त्यामुळे विरोधकांनी एक अपप्रचार केला की भारताचं संविधान बदलण्यात येईल आणि एससी एसटीच्या रिझर्वेशन किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जे काही मूळ जी काही संविधानची घटनाची जे काही आधार आहे त्याला बदलण्यामध्ये नवीन सरकार वाटचाल करेल, ते अतिशय चुकीचंच होतं। असा कुठेही एनडीएच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या मनामध्ये प्रश्नच उद्भवत होत नव्हता की भारताचं संविधान बदलायचं। खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाच्या जे मूळ ढाचा आहे ते कोणीच बदलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि भारताचं संविधान या सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा हे विविध त्यांच्या जजमेंट्स मध्ये दिले आहे की जे मूळ जे ढाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा ते कोणीही बदलू शकत नाही। आणि अपप्रचार जे चालला त्यामध्ये बहुतेक एनडीए भाजप यशस्वी नाही होऊ शकली, समजुती घालण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो। पंतप्रधान मोदी जेव्हा नागपूरला आले होते 10 एप्रिलला, तेव्हाही मी त्यांना स्टेजवर मी सूचना म्हणजे विनंती केली की तुम्ही जरा याबाबत
गांभीर्यानं जरा लक्ष द्या आणि आपल्या भाषणामध्येही खुलासा करण्याचा प्रयत्न करा, हे त्यांनी केलं. पण एक कधी कधी होते, अनेक निवडणुका मी पाहिल्या आहेत आणि लोकांमध्ये एक अपप्रचार कधी एकदम शेवटपर्यंत पोहोचू शकतो, याचा एक हा नमुना आहे. बाकी जर आपण बघितलं तर देशामध्ये अपप्रचार हे फक्त महाराष्ट्रापुरताच नव्हे, पण बरेच ठिकाणी असा करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्येही त्याचा परिणाम झाला, महाराष्ट्रामध्ये, काही राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये. पण त्याच बाजूने तुम्ही विचार केला तर आपला लागून मध्य प्रदेश आहे, तिथे तो एवढा प्रचार नाही चालला, छत्तीसगडमध्ये नाही चालला. आणि ओडिशा एक बऱ्याचपैकी ट्रायबल स्टेट आहे, तरी देखील तिथे तुम्ही बघितलं की वन साइडेड भारतीय जनता पार्टी तिथे लोकसभेमध्ये यशस्वी झाली. आंध्र प्रदेशमध्ये एनडीए चंद्रबाबूच्या नेतृत्वामध्ये तिथे भारतीय जनता पार्टी सोबत असल्यानंतरही एकदम व्यवस्थित तिथे निकाल लागले. तेलंगणामध्येही भारतीय जनता पार्टीचे खासदार 4 होते, आता 8 झाले. काही ठिकाणी त्याचा परिणाम झाला, काही ठिकाणी कमी जास्त झाला असेल. म्हणायचं एवढंच आहे की या एक मुद्द्याला जास्त भर देऊन इथे महाराष्ट्रामध्ये जास्त जागा मिळवण्यामध्ये महाविकास आघाडी सफल झाली आहे. पण हा मुद्दा थोडा नीट समजून घेतला पाहिजे. कोणी पण समजा उद्या भारताच्या संविधान बदलण्याचा जर विचारही करत असेल, तो लोकसभेमध्ये 100च्या जास्त SC आणि STचे खासदार निवडून जातात. ते 100 खासदार काही गप्प बसणार आहे का? त्यांच्याशिवाय काय असा संशोधन कोणी पास करू शकते का? जसं आपल्या विधानसभेमध्ये इथे इतर अनेक जातीला जेव्हा आदिवासीमध्ये समावेश करण्याचा जेव्हा प्रसंग येतो, सगळ्या आदिवासीचे आमदार एकत्र होऊन जातात, सगळ्या पक्षाचे एकत्र होऊन जातात आणि ते त्याला पास होऊ देत नाही. तसं हेही समजलं पाहिजे की कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही विचारधाराचा असो, पण शेवटी भारताच्या संसदमध्ये 100पेक्षा जास्त SC STचे आमदार, खासदार ते कधीही असा कुठेही पास करू देणार नाही. हे फक्त माहितीसाठी सांगतो, असा काही प्रसंग आलेलाच नाही आहे. हे काल्पनिक होता, पण अशा म्हणजे पद्धतीनं लोकांमध्ये गैरसमज जे निर्माण झाली त्याच्याबद्दल मी हे तुम्हाला थोडा सांगू इच्छितो. दुसरं असं आहे की खूप सारी योजना देशामध्ये गेली. भारत सरकारने जे योजना लोकांना दिली त्याच्यात कुठेही माझ्या मते, मी पण एवढ्या वर्षापासून खासदार लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या असल्यामुळे मला ही केंद्र सरकारच्या अनेक सरकारमध्ये जे काम झाले त्याचा अनुभव आहे, अभ्यास आहे. आणि खरोखर या 10 वर्षाच्या NDA सरकारच्या कारकिर्दीबद्दल आणि सफल योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी होते. पण जसं मी सांगितलं, बहुतेक या निवडणुकीमध्ये थोडा एक प्रकारे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे कमी पडले, असंही चित्र समोर आलेलं आहे. ठीक आहे, जे झालंय झालं. आता समोर विधानसभाच्या निवडणुका आहेत. मला वाटत नाही की सेमच चित्र विधानसभेला राहू शकते. कारण समजा काय एखाद्या वेळा काय नाराजी कुठल्याही कारणाने असो, कुठल्याही कारणाने काही गैरसमज असो, ते काही कायमस्वरूपी राहत नाही. अनेक चुनावचे वेगवेगळे मुद्दे असतात. 2019 मध्ये
एनडीए स्वीप करून आला होता, याच्यापेक्षाही जास्त स्वीपच होता. पण 5 महिन्यानंतर विधानसभेमध्ये चित्र एकदम वेगळा होता. आम्हाला खात्री आहे की या पुढच्या विधानसभेमध्ये परत लोकांनाही थोडा लक्षात येईल की आमची दिशाभूल करण्यात आली. काही अनेक प्रश्नही महाराष्ट्रामध्ये जे या मागच्या लोकसभेमध्ये होते, ते मराठा आरक्षणाचे असो, कांद्याचे भाव एकदम जे एक सेन्सिटिव्ह मुद्दा कायमचा असतो, तो सेन्सिटिव्ह मुद्दा जवळपास 8-9 लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम झाला. आणि याच वर्षी दुर्दैवानं 10 वर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढत गेले आणि याच वर्षी थोडा खाली आले. तर अशाही बाकीचेही कारण आहे ज्याच्यामुळे हे परिणाम हे झालेला दिसतो. पण विधानसभेचा पिक्चर परत बदलेल नक्कीच. जे काही अजून काही कमी राहिलं असेल, आमच्याकडूनही काही कमी असेल, तर त्याला दूर करण्यासाठी तिन्ही पक्ष सज्ज आहे. आमची चर्चाही झाली. देवेंद्रजी, एकनाथराव आणि अजित पवार, आम्ही बसलो होतो दिल्लीला आणि आम्ही हे ठरवलेलं आहे की काही चांगल्या योजना सुद्धा येणारा बजेट महाराष्ट्र सरकारच्या काही दिवसामध्ये येणार आहे, त्यामध्येही तुम्हाला दिसून येईल की अनेक चांगल्या योजना तरुणांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, महिलांच्या, युवतीसाठी हे सरकारकडून देण्यात येईल. आणि त्याशिवाय पण जे विकास कामं आणि बाकीचे कामं जे चालू आहे त्याचाही आपल्याला परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसायला मिळेल. भंडारा गोंदिया लोकसभाची जागा कमीच मतानं फरकामध्ये गेली. त्यामध्येही गोंदिया विधानसभा आणि तिरोडा विधानसभा यामध्ये आम्ही सामोर राहिलो. याचा अर्थ म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की हे सगळं काही वन साइडेड कोणी म्हणत असेल असं अजिबात नाही. थोडा मेहनत केली, थोडा संशोधन केलं, थोडा काही चेंजेस केले, तो खूप सारा परिणाम वेगळा तुम्हाला दिसायला मिळेल अशी मला खात्री आहे. अब आप पूछिए. मराठा आरक्षण बोलो ना, मराठा आरक्षणाचा परिणाम नक्कीच दिसला. कारण मराठा आरक्षणामध्ये काय झालंय की एक प्रकारे देऊन सुद्धा, म्हणजे खऱ्या अर्थानं पहिलं देवेंद्र फडणवीसची 2014 ते 19च्या सरकारनी मराठा आरक्षण दिलं होतं. मग ते हायकोर्टला टिकलंही होतं आणि सुप्रीम कोर्टला गेल्यावर ते रद्द झाला होता. आता ही परत आमच्या सरकारने सकारात्मक भूमिकाच घेतली. तुम्ही बघितलं असेल की एकनाथराव शिंदे साहेबांच्या समक्ष जे नवी मुंबईमध्ये त्यांनी सगळंच म्हणजे इन्क्लुडिंग ते नोटिफिकेशन होता ते सगळं त्यांनी मंजूर केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राची विधानसभा बसली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमतानं हा मुद्द्याला दुजोरा दिला आणि मराठा आरक्षण 10% देण्यात आलेला आहे. तो मुद्दा माझा असं वाटते. आणि आता काही असेल जरांगे पाटलांच्याकडून काही विविध मुद्दे अजून मांडण्यात आलेले आहेत. मला असं वाटते की सरकार त्या बाबतीत सकारात्मक राहील आणि काही योग्य मार्ग. कारण कसं आहे की कुठलाही निर्णय करत असताना सर्व बाजूचे विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. कारण एकाचा परिणाम दुसऱ्यावरही होऊ नये असाही म्हणजे सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींना आणि सरकारला हे काळजी घेणं आवश्यक असते. कारण एका बाजूच्या काही करत असताना दुसऱ्या बाजूचा पण विचार काही त्याच्यात काही परिणाम वेगळा होऊ नये म्हणून सरकार एक व्यवस्थित आणि सकारात्मक भूमिकेतनं या विषयावर काम करून राहिलेली आहे. आणि काही दिवसामध्ये त्याचाही मला वाटते की योग्य मार्ग जे निघून जाईल आणि मराठा समाजाला खरोखर जे आरक्षणाची गरज होती ते आमच्या सरकारने पूर्ण केली आहे. आणि त्यामध्येही आणखीन काही गोष्ट जर करायची असेल तर नक्कीच सरकार या बाबतीत विचार योग्य रीतीने करते.
सर, आपने कहा कि लोकसभा में जो रणनीति थी उसमें किंचित चेंज करने की आपको जरूरत है विधानसभा में, ऐसा आप सोच रहे हैं। विधानसभा चुनाव के लिए कुछ चेंजेस लाएंगे। तो आपके दो विद्यमान आमदार है, मुर्गा अर्जुनी और तुमसर, वहाँ दोनों जगह पार्टी बहुत पीछे रह गई ये चुनाव में। मेंढे जी को बहुत कम वोट मिले, तो क्या ये किंचित चेंज में दोनों आमदार को चेंज करने का भी आप विचार कर रहे हैं या और कोई रणनीति होगी? देखिए, आप कौन से व्यक्ति को टिकट देना नहीं देना, ये सब चीजें कोई पब्लिक प्लेटफॉर्म पे चर्चा नहीं होती। इतना जरूर है कि हमारे विद्यमान आमदार है, उन्होंने योग्य तरीके से अपने पार्टी का और एनडीए का काम उन्होंने किया है, और इसलिए कोई हमसे भी ज्यादा विधानसभाओं में जहां दूसरी पार्टी के भी या दूसरे लोग भी आमदार है, वहां पर भी परिणाम हमसे ज्यादा हुआ है। ऐसा कुछ नहीं है, और ये परिणाम पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के भी और एनसीपी के भी और शिवसेना के भी जहां पर आमदार है वहां पर भी हुआ है। तो इसलिए ये बातें एकदम कोई न पब्लिक प्लेटफॉर्म की बातें होती है और न कोई ऐसा जरूरी है कि वही बात को लेकर कोई ही चेंजेस होते हैं। संसदेचे अधिवेशन आहे आणि त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष निवडला जाणार आहे, पण विरोधकांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्ष पद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार। असं आहे, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना। जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करूच शकतात। आज सरकार बनलेली आहे, 292 आमचे खासदार एनडीएचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली। नंबर आकडेवारी शिवाय काही होत नाही। लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरा आधार काय आहे। सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार, असा होऊ शकत नाही। तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या, मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे। आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधी कधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधी कधी सरकारच्याकडून सुद्धा प्रस्ताव देण्यात येते, पण असा काही जरुरी नाही आहे। कारण शेवटी त्याच्यावरही नंबरचाच गेम असतो। आणि बाकी मागच्या 2 रेजिम मध्ये 14 ते 19 आणि 19 ते 24 मध्ये डेप्युटी चेअरमनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती। सर, राष्ट्रवादी कधी मंत्री पद नहीं मिला है, तो ऐसे में क्या लोकसभा में अध्यक्ष या उपाध्यक्ष के पद पर भी? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल मंत्रिमंडल को लेकर एनसीपी खुश नाखुश का कोई सवाल ही नहीं। क्या लगता है केंद्रीय मंत्री ऐसा है योग्य समय आपको योग्य बातें सब समझ में आएगी। ऐसा देखिए, कोई भी चीज करते अपने को सब चीजों का विचार करना चाहिए। मैंने इतना ही कहा, योग्य समय आपको योग्य निर्णय देखने मिलेगा। अभी वेट कर रहे थे कि खुशखबरी लेके आए। मैं तो हमेशा ही खुश हूँ, मेरा नाम ही प्रफुल्ल है। सर, गोंदिया विधानसभा पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दावा करेगी। देखो, जितनी भी विधानसभा है ना, उसपे चर्चा के बाद ही निर्णय होंगे। और ये बात भी सही है, गोंदिया भी हमारी मतलब एक सीट हमेशा मतलब हमारी ताकत है, और हमारे वजह से बहुत सालों से चाहे कांग्रेस के हो या बाकी भी विधायक आए हैं चुनकर आए, उसमें हमारी बहुत सक्रिय भूमिका और अहम भूमिका रही है। तो ये बात को कोई नजरअंदाज नहीं कर सकता है। आज गोंदिया में लीड मिलने के या तिरोड़ा में लीड मिलने के पीछे मैं ये नहीं कह रहा हूँ कि बाकी लोगों ने काम नहीं किया, लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की और मेरी भी एक अहम भूमिका है। विधानसभेच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का? आणि आमचे आमदार नाराज आहेत,
त्यांची मनधरणी करून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल, कारण जागा रिक्त आहे आणि त्याशिवाय आता एक 5-6 महिने चांगलं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यासाठी जे काही रिक्त जागा आहे ते भरून अधिक एक जोमाने आणि गतीनं काम होऊ शकतं. तर उद्धव ठाकरे पण 288 ची भाषा बोलत आहेत आणि नाना पटोले काय होणार महाविकास? सगळ्या पक्षांना 288 जागाची तयारी ठेवलीच पाहिजे. सगळ्यांना, म्हणजे मी त्यांच्यासाठी मर्यादित काय सांगतो, सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष आहोत, तर आम्ही पण सगळ्या जागेची तयारी ठेवायला पाहिजे. मग नंतर जेव्हा आम्ही एक युती करतो त्यावेळी गिव्ह अँड टेकचा तो विषय राहतोच, पण आमची तयारी तर असलीच पाहिजे ना. आम्ही महाराष्ट्रामध्ये जर आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टीला उभं नाही करू शकलो तर मग आमची गिनती कोणाची पण, म्हणजे आमची नाही, ते शिवसेनाची हो की काँग्रेसची असो की कोणताही आमच्या पवार साहेबांची असो, सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे. मध्यवर्ती ग्रंथालय त्याबाबत कोर्टाने आदेश दिलाय की भुजबळांना हजर व्हा, अन्यथा आपल्या विरुद्ध वॉरंट जाहीर केले. कोणतं कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड घोटाळा आहे. तुम्ही हे घोटाळा हे शब्द जरा डिक्शनरीतून काढून टाका. घोटाळे काहीच नाही आहे. ते काही एखादं प्रकरण असू शकते, त्याच्यात कोणी कोर्टात जाऊ शकते, कोर्टाकडून काही डायरेक्शन देऊ शकते, पण घोटाळा तर जेव्हा माणूस त्यांना शिक्षा होतपर्यंत त्याला म्हणजे आरोपी म्हणणं चुकीचं राहील. भुजबळ साहेबांच्या बद्दल अनेक मागच्या काळामध्ये आरोप झाले, त्या सगळ्या आरोपांतून त्यांना कुठेही शिक्षा न झाली आणि उलट त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे कुठलाही असा घोटाळा शब्द जे आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वापरू नये. आणि भुजबळ साहेब या प्रकरणामध्ये ठीक आहे, काय कोर्टाचा काय आदेश मला माहिती नाही काय विषय आहे एक्झॅक्टली, पण जे काही विषय असेल ते आपलं म्हणजे आपली बाजू मांडून नक्कीच त्यांना कुठलाही म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असं सिद्ध होणार नाही. सर, जैसे भी आगामी विधानसभा चुनाव जैसे है, तो इसमें राष्ट्रवादी आप लोकसभा भी आपने लड़े बीजेपी को दिए थे, क्योंकि गोंदिया विधानसभा की दावेदारी राष्ट्रवादी रखेगी और राष्ट्रवादी अगर गोंदिया से लड़ती है तो पार्टी में जो उम्मीदवार है उन्हीं को टिकट देगी या कुछ जो भी है विद्यमान या जो आयात करने के लिए नेता है उनको टिकट देने की तैयारी कराएंगे या पार्टी के कार्यकर्ता चुनाव लड़ेंगे? देखिए, इतना मैं जरूर बताऊंगा कि हमारा दावा जरूर रखेंगे और गोंदिया सीट को लेकर गोंदिया की भी रखेंगे और भी जगह भी रख सकते हैं, ऐसा थोड़ी है. अभी बैठ के फिर इसका फैसला बाद में जो संयुक्त होगा उसको मानेंगे, मगर हमारा दावा जरूर रहेगा. क्योंकि मैंने पहले ही कहा कि हमारी अहम भूमिका है. हमारी गोंदिया में और भंडारा जिले में हमारी ऐसा कहीं नहीं है कि हमारी कहीं भूमिका नहीं है, और कई जगह पर अहम भूमिका ही होती है, ऐसा नहीं है. तो हमारा मांगने का और दावा रखने का पूरा अधिकार है और हम रखेंगे. बाद में बैठ के जो फैसला सब मिलके करेंगे वो अलग बात है, मगर एट द सेम टाइम हमारा दावा बिल्कुल रहेगा और गोंदिया के लिए भी रहेगा. आपल्या विनोद अग्रवाल समजा राष्ट्रवादीकडून इच्छुक असले तर तिकीट द्याल का? म्हणजे पहिला त्यांनी अशी इच्छा तुमच्याकडून व्यक्त केली आहे की मला केली नाही आहे, म्हणून अंदाजी त्यांनी बाबा अपक्ष आहे. तुम्हाला सांगितलंय का असा प्रश्न विचारा. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर मी तुम्हाला तसं उत्तर देतो. नाही, कारण ते मला अजून बोलले नाहीये, म्हणून म्हणजे जर उत्तर देणं हे योग्य नाही, पण त्यांनी माझ्याकडे जर अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हाच मी त्याचं उत्तर देऊ शकतो आणि खुलासा करेन. आहे आम्हालाही समजते की 3 पक्ष असल्यामुळे काय आम्हाला सगळ्या जागेचा जो दावा नाही करता येणार, पण साधारणतः आमचे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळी
आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 आहे. 57 आमदार तर पहिलेच होते. त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील. आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ऍडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याच्या मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे. एनसीपी के 157 बीजेपी के ज्यादा पवार ने बयान दिया पार्टी के 2 नेता राज्यसभा में जाएंगे, एक सीट तो सुमित्रा पवार के उनको फाइनल होगी और एक आएगी ना, दूसरे का रहस्य बरकरार है. तो रहस्य जब आएगी तब बताएगा. जब नोटिफाई हमारी दूसरी सीट जब नोटिफाई होगी, जब उसका चुनाव अगले 15 दिन, महीना 2 महीने में जब भी लगेगा तब आपको हम बताएंगे ना. उसके पहले से हम थोड़ी कोई बताएंगे. सर, शिखर बैंक प्रकरणी अण्णा हजारेंनी विरोधात आंदोलन वापस दिया. मला काहीच बघा असं आहे, अण्णा हजारे आदरणीय आहे, सन्माननीय आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांनी जे निर्णय केला असेल त्याचा आपण म्हणजे सन्मान केला पाहिजे. त्यांनी कुठलाही निर्णय पहिलं सांगितलं की मी असा करणार, आता तुम्ही म्हणता माघार घेतलाय, ठीक आहे ना, आम्ही त्यांच्या सन्मान आणि आदर करतो. बोला चला. संघ के एक लेख छपा था कि महाराष्ट्र के अंदर जो सीटों की हार हुई है 41 से जो 17 भी आई है, उसका असर एनसीपी को साथ में लेने की वजह से. वो तो ऐसा है कि हमको मालूम है कि हमारे आने से फायदा हुआ कि नुकसान हुआ. आपको भी मालूम है कि गोंदिया भंडारा लोकसभा में एनसीपी ने कितना काम किया और नहीं किया, और इस वजह से यहाँ आप लोग भी तो ग्राउंड में जाते हैं ना, घूमते हैं, तो आपको भी मालूम है ना कि एनसीपी ने कितना, मतलब एनसीपी की ताकत अगर नहीं रहती तो शायद परिणाम इससे भी कोई विपरीत हो सकते. आपको भी मालूम है. ये भी एक चीज बोला गया उसमें कि वो किसी ने बोलने से क्या होता है, एनसीपी का ट्रांसफर नहीं हुआ बीजेपी. वो यहाँ मेरे को तो ऐसा नहीं लगता है. हमारे यहाँ तो ट्रांसफर हमने किए. नहीं, हमने तो हमारे तरफ से किया. देखिए एक बात तो समझना चाहिए ना कि मैंने पहले ही स्टार्ट किया कि एक दिशा भूल जिसको बोलो, भ्रम निर्माण करो, ऐसा एक सेक्शन ऑफ हमारे समाज में एक ऐसा दिशा भूल करने का काम किया गया और उसमें वो यशस्वी रहे. और वो लोग भी समझेंगे बाद में कि ऐसा नहीं हो सकता है और नहीं होता, होने वाला कभी था ही नहीं. हम लोग क्या पार्टनर होने के बाद भी ऐसी चीज कोई संविधान को बदलेगा और हम हाँ बोलेंगे? सवाल ही नहीं होता है. हम लोग, ये बात न मोदी जी के मन में थी कभी, न एनडीए की कभी चर्चा में आई, और हमारी पार्टी की तो, हमारा तो पहले से ही हम बोलते आए हैं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्या विचारावर चालणारा पक्ष कधीही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर पुरस्कृत करणार नाही. आणि हे एवढंच सत्य आहे की कधीही मोदी साहेबांच्या मनामध्ये की एनडीएच्या मीटिंगमध्ये अशी चर्चाच कधी आली नाही आणि प्रश्नच नाही. 100 पेक्षा जास्त खासदार जे लोकसभेमध्ये SC ST चे असून कसं तुम्ही तिथलं संविधान कोणी बदलू शकणार आहात? राष्ट्रपती आज आदिवासी आहे, त्यांची शेवट हस्ताक्षर लागणार आहे त्या संविधान कोणी बदलला तर आदिवासी असून राष्ट्रपती महोदया काय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान कधी बदलू देणार का? हा विचार म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं लोकांना समजुती थोडी सांगायला म्हणजे कमी पडलो असं मला वाटतं. राहुल गांधी सर एक्सपोज केलंय की भारतीय ईव्हीएम हा ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणाला काही छाननी करण्याची परवानगी नाही आहे. राहुल गांधी एक्सपोज केली आहे. ते त्यांना, ते एक्सपर्ट असेल त्यांना विचारा तुम्ही, आम्हाला काहीच माहित नाही की कधी कधी काय ते बोलतात आणि काय त्यांचे म्हणजे प्रश्न असतात ते खरोखर म्हणजे ते वरच जातात. तर आपण तर आता प्रशांत पवारांचं अभिनंदन केलं, त्यांनी सरकारचं अभिनंदनही नाही. बघा, मला काही कोणाच्या बद्दल म्हणायचं नाहीये. मी माझी संस्कृतीप्रमाणे, आणि एक विसरलो कारण तोही आपल्या जिल्ह्याचे पार्ट म्हणजे किरसान डॉक्टर नामदेवराव किरसान, तेही आपल्या गोंदिया जिल्ह्याचे आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा काही भाग गडचिरोली
लोकसभा क्षेत्रामध्ये आहे त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही खासदारांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या आणि आपल्या विदर्भाच्या आपल्या परिसराच्या चांगला काहीतरी विकास करावा ही माझी पण त्यांनाही शुभेच्छा. सर, शरद पवारांनी म्हटलं आहे की अजित पवार यांच्या पत्नीच्या घरा बंद झाले कसं जाऊ द्या. हे सगळं आता असं आहे, राजकारणामध्ये अनेक गोष्ट होतात, अनेक नेते काही ना काही बोलत असतात. अनेक वर्षानुवर्ष आम्ही सगळ्यांनी काही वेगवेगळी भूमिकामध्ये आम्ही राहिलेलो आहोत. राजकारण आता शिवसेना आणि पवार साहेब ते एकत्र येणंच म्हणजे ते पहिलं आश्चर्य होतं ना. गोंदिया भंडारा में महाविकास आघाड़ी के सफल न होने की वजह से आपको नहीं लगता है ऋषि उम्मीदवार होने की वजह से ऐसा होता है? फिर से बोलिए. महाविकास आघाड़ी भैया भंडारा सीट पर असफल होने भैया की वजह देखिए, है रिपीट उम्मीदवार दिया गया। भैया अगर यही कहीं दूसरा होता तो शायद सीट निकाल जाती है। अभी मुझे नहीं मालूम, मैं ये सब अंदाजी बातों को मैं क्या बोलूं. मुद्दा तो वही रहता ना. पूर्व विदर्भ में 5 सीटों में से 4 सीटें आपको मुद्दा तो और 1 सीट आई। जो मुद्दे थे मुद्दे तो वही रहे ना. कोई भी कैंडिडेट होते जो मुद्दा यहाँ चला वो मुद्दा तो नहीं बदलता ना. पर सर आपको लगता है कि ये चंद्रपुर रामटेक की सीटें वो मोदी जी के भाषण की वजह से नहीं आ रही, यही के स्थानीय कैंडिडेट के बयानबाजी की वजह से आ रही थी, ऐसा नहीं लगता? जैसे चंद्रपुर का वो एक मुद्दा उछला था, वो कांग्रेस का वो पुराना एक लेके लाया अब बहुत सारी चीजें हुई है. अब रामटेक में वो नामांकन कटना, कई विषय कई चर्चाएं अलग अलग हो सकती है, मगर जो मुद्दे चले वो मुद्दे कोई कैंडिडेट निहाई तो नहीं है ना. वो मुद्दा अगर संविधान बदलने का वो कोई यहाँ अकेला नहीं चला है, पूरे महाराष्ट्र में चला है. लेकिन यहाँ पे जो हुआ असर उसका नहीं लगता. उसका कैंडिडेट से कोई मतलब नहीं है. देखो मुद्दे और कैंडिडेट अलग चीज है. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि कैंडिडेट कोई रहता है तो थोड़ा एक अधिक वोट भी लेने की क्षमता रखता है, ऐसा मैं नहीं बोल रहा हूँ कि कैंडिडेट का कोई इश्यू अकेला है. मुद्दे तो मुद्दे ही रहते हैं ना. मुद्दे तो चुनाव में आए ही. वहाँ पे रामटेक में असर ऐसा हुआ कि वो नामांकन अभी मैं एक बार लड़ा तो वो तब भी ऐसे मुद्दा वो चला लिया. कौन था वो अजब गायब अजब भंडारा गोंदिया ऐसा ही है. कुछ भी चलता है. कभी पब्लिक में दिशाभूल हो जाती है तो हो जाती है. तो क्या कैंडिडेट आपका कहना कैंडिडेट खराब था क्या उसमें? नहीं बदलते तो शायद यहाँ पे असर इसलिए हुआ ये बता रहा हूँ. कैंडिडेट बदलते तो शिशुपाल जीतना वो तो ये यहाँ की जनता का असर है. मेरा कोई कैंडिडेट के बारे में किसी के बारे में भी क्यों बोलना, क्योंकि क्या है देखिए मैं मुद्दों की बात हूँ. मुद्दे तो थे ना, जो मुद्दे चले वो मैंने आपको सामने रखा. लेकिन रियलिटी थी भाई जी, यहाँ पे रियलिटी थी. सुनील बंडे को लोग पसंद. अच्छा भैया मेरे को क्या मालूम गठबंधन में उसको पसंद नहीं किया. देखो भैया पटोले को पहचानते नहीं थे, उसको पब्लिक को ही सपोर्ट करिए. देखो मेरी बात अभी भी मानो. जब माहौल कोई चलता है ना, जब माहौल कोई बनता है तो माहौल बहुत सारी चीजें लेके जाए. ये इसमें कैंडिडेट को या किसी को भी दोष देने की जरूरत है. मैं खुद जब कैंडिडेट था मैं बोला ना आपको अजबलाल शास्त्री का, तो मतलब आपका कहना है कि मैं नहीं रहता तो शिशुपाल नहीं जीतता. मेरा वो मतलब नहीं था, आपने उसको समझे नहीं. मैं समझ गया. जो खड़ी थी उस समय कांग्रेस का वहाँ पे वीडियो चलाया गया गलत तरीके से. मैं आपकी बात समझ गया. मेरा यही कहना है कि कैंडिडेट के अलावा भी इट इज अ क्वेश्चन ऑफ मुद्दा. एक हवा चलती है ना, कोई चीज चल पड़ती है तो उसका असर कईयों पर पड़ता है, ऐसा मेरा कहना है. आणि तेवढ्या क्षेत्रामध्ये जास्त मतदान मिळाले लोकसभेमध्ये, आणि अर्जुनी मोरगाव आणि अर्जुनीमध्ये मतदान कमी मिळाले. कुठे अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना 12 तासची विजेची मागणी केली होती. 12 तास वीज चालू झाला होता इलेक्शन मध्ये. एक बिलकुल तुम्ही लोक माहिती घेत नाही. 12 तास वीज इलेक्शन मध्ये, पूर्ण इलेक्शन मध्ये लोकांनी सांगितलं की आम्हाला हे उन्हाळी फसलसाठी 12 तास वीज पाहिजे. तो प्रश्न सोडवण्यात आला होता इलेक्शनच्या दरम्यान. तुम्ही अभ्यास करत नाही ना. आता गरज नाहीये ना 12 तासची. आता कुठे गरज आहे? तेव्हा होती, बिकॉज उन्हाळीसाठी लागतायत. तुम्ही लोक शेतकरी नाही ना म्हणून तुम्हाला माहित नाही.
राष्ट्रीय मुद्दों के साथ साथ स्थानीय मुद्दे भी उम्मीदवारों के हार का कारण रहे हैं। यार पूरे इंडिया में सब जगह स्थानिक मुद्दे होते कि नहीं होते? सब स्थानिक मुद्दे और बाकी मुद्दों को लेकर सब फैक्टर्स इन्वॉल्व होते हैं, मैं ये बात को मानता हूँ, मगर मेरा ये कहना है कि अभी इस बार जनरल बात होती है। देखो अब यहाँ बाल की खाल तो नहीं निकाल सकते ना, एक गांव में क्या हुआ, इस गांव में क्या हुआ। मैं कई गांव आपको ऐसे दिखा दूंगा कि वहां पर गोंदिया में वार्ड ऐसे है कि जहां पर आपको लगेगा कि यहाँ आगे कैसे रह सकते, वो आगे है। सामाजिक भी अगर आप उसका विश्लेषण करोगे तो वो वार्ड में पीछे ही जाना चाहिए था, तो भी आगे गए हैं। तो ये कुछ एक वातावरण बनता है तो कभी कोई चीजें हो जाती है, ऐसा मेरा। और एक लास्ट क्वेश्चन, हाँ, अगर देश में मोदी जी सही में लास्ट है ना? अरे तुम्हारा लास्ट। मोदी जी बोले मोदी की गारंटी, मोदी जी का ये, मोदी जी का वो, तो मोदी जी अपने खुद लोकसभा क्षेत्र से सिर्फ 1.5 लाख वोटों से क्यों? तो आप उनको पूछो ना। मैं खाली नॉमिनेशन करने का। आप एनडीए के घटक दल है। होने के पहले एनसीपी को केंद्रीय मंत्रिमंडल में स्थान मिलेगा कि नहीं मिलेगा, विशेष रूप से भंडारा जिले को बहुत उम्मीद है। भैया देखो, योग्य समय योग्य काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है। एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा। विधान परिषदेकरिता गोंदिया जिल्ह्याला जागा मिळणार। हमारी एक बार दिल्ली इच्छा है कि गोंदिया विधानसभा की सीट एनसीपी को मिले। आपकी इच्छा? क्योंकि यहाँ पर लड़ना चाहिए और यहाँ से एक सीट जीतना चाहिए गोंदिया। मतलब ये बैठे उनको हटा दोगे? नहीं, बता रहा ये गोंदिया भी एक सीट होगा। गोंदिया विधानसभा एक सीट। अभी तो सर बीजेपी आज तक जीती नहीं। बीजेपी नहीं। ठीक है ना, तो मैं लड़ाऊंगा ना। मैं यहाँ लड़ाऊंगा। महाराष्ट्र में अभी बीज दर बढ़ का काफी प्रश्न चल रहा है, जनता में आक्रोश है। स्मार्ट मीटर का विषय है। स्मार्ट मीटर रोक भी दिए, लेकिन इसका इश्यू ये विधानसभा। अरे भाई, आपका कहना बराबर है, मगर अब जो जैसे ही लक्ष्य, देखो कोई भी चीज टेक्नोलॉजी आती है, कोई चेंजेस होते हैं, पर जैसे लोगों की तरफ से समझ में आया तो रोक दिया ना, स्मार्ट मीटर रोक ही दिया। अब और क्या कर सकते हैं? आप बोलते हो 12 घंटा मिली ना, नहीं मिली होती तो बात हो, कोणी काय तक्रार। बघा आपल्याकडे वीजची तक्रार, त्याला एक विषय आहे लिमिटेड। आपल्याकडे धानाचा बोनस किती भक्कम मिळाला लोकांना, जस्ट इलेक्शनच्या आचारसंहिता लागण्याच्या 2 दिवस किती रुपये मिळाले लोकांना? हा, नुकसानीचे पैसे मिळाले, सगळं सन्मान निधीचे पैसे आले, कोणती योजना आपल्याकडे लागू नाहीये। हे सगळं म्हणजे असून वातावरण असल्यामुळे कामाच्या काही किंमतच केली नाही साहेब, कामाची किंमतच केली नाही। एवढा विकास झालेला आहे, एवढं सगळं काय झालं, पण त्याची किंमतच झाली पाहिजे ना। हाँ वो ठीक है ना, मैं बोला ना मैंने बोला ना 400 पार, उसके वजह से ये संविधान बदलने का जो एक नारा चला वो यूनिवर्सल चला महाराष्ट्र। सर हार जीत होती रहती है, हर एक जीत। अभी एनडीए की सरकार है, आप एनडीए का हिस्सा हैं। जो रुके हुए प्रोजेक्ट है, जो लोगों की बेरोजगारी बेकारी जो समस्या है, उद्योग जो है बेल और ये जो कारखाने योजना ये शुरू होगी। मैंने 33 साल पूरे किए, मैंने कभी गोंदिया और भंडारा के अलावा किसी के लिए काम किया क्या? मैं विकास करने में, मैं लोकसभा में बहुत साल से नहीं हूँ, मैं काम करता हूँ ना। हाँ तो बस तो आप ही से सवाल, बस वो सवाल ही प्रॉब्लम यही है कि सभी चीज के लिए मैं जब